श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने उदंड पीक आले. श्री गणेशाय नमः. सिद्धाने नामधारकाला श्रीगुरूंची आणखीन एक लीला सांगितली. तो म्हणाला, श्रीगुरू रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत. त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावर एका शूद्राचे शेत होते. श्रीगुरूंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा. मध्यान्हसमयी श्रीगुरू मठात परतायचे तेव्हाही त्यांच्या सन्मुख जाऊन वंदन करायचा. श्रीगुरू त्याच्याशी कधीच बोलत नसत. अशा प्रकारे अनेक दिवस हा नमस्काराचा क्रम चालू होता. एके दिवशी श्रीगुरू त्याला म्हणाले, तू मला रोज नमस्कार करतोस, तुझ्या मनात काय इच्छा आहे? शूद्र म्हणाला, देवा, या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे. श्रीगुरू म्हणाले, आता शेतात काय पेरले आहेस? शूद्र म्हणाला, यावनाळ पेरले आहे. तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते. काही दिवसांनी कणसे येतील. तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे. श्रीगुरू म्हणाले, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे? मी जे सांगीन ते दृढ भावाने करशील? शूद्र म्हणाला, मला गुरुवाक्य प्रमाण आहे. मी आपला शब्द कधीच मोडणार नाही. श्रीगुरू म्हणाले, ठीक आहे, आता सांगतो तसे कर. मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईल. तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाक. शूद्राने ते मान्य केले. श्रीगुरूही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले. शूद्र त्वरेने गावात आला. तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला, मला शेत कापण्याची परवानगी द्यावी. मी शेतसारा म्हणून गतवर्षाप्रमाणेच धान्य देईन. अधिकारी म्हणाला, अवेळी परवानगी कशी देणार? तुझ्या शेतात वेळेआधीच जास्त पीक आले आहे काय? शूद्रापाशी वाद घालायला वेळ नव्हता. त्याने गतवर्षापेक्षा दुप्पट सारा भरीन. जर पीक आले नाही तर साठवणीचे धान्य देईन. त्यानेही पूर्तता झाली नाही तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळविली. त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले. हे वृत्त कानी पडताच शूद्राची पत्नी आणि मुले धावतच तेथे आली. त्यांनी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने कोणालाही जुमानले नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरविले. त्याला प्रतिबंध करण्यासाठी काहींनी ग्रामाधिकाऱ्याची भेट घेतली. त्याने शूद्राचे वचनपत्र दाखवून त्यांची बोळवण केली. शूद्राने सर्व शेत कापून टाकले आणि तो श्रीगुरूंची वाट पाहू लागला. मध्यान्ह झाली. श्रीगुरू मठाकडे निघाले. शूद्राने त्यांना कापलेले शेत दाखविले तेव्हा ते म्हणाले, अरे, हे तू काय केलेस? मी तुला तसे विनोदानेच म्हटले होते. तो म्हणाला, स्वामी, मी तुमचे वचन पाळले. बाकी मला काही माहीत नाही. ते ऐकून श्रीगुरू म्हणाले, धन्य तुझा निर्धार. या श्रद्धेचे तुला फार मोठे फळ मिळेल. आता चिंता करू नकोस. शूद्र घरी गेला तेव्हा त्याची बायको व मुले अक्षरशः रडत होती. लोक त्यांचे सांत्वन करीत होते. शूद्राने त्यांची समजूत काढली. तो म्हणाला, जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवतच नाही. आपल्याला सहस्रपटीने लाभ होईल. फक्त विश्वास ठेवा. त्याने सर्वांना शांत केले. त्यानंतर आठवड्याभरातच एकाएकी प्रचंड वादळ आले. अतोनात पर्जन्यवृष्टी झाली. गावकऱ्यांची उभी पिके पार उद्ध्वस्त झाली. ओला दुष्काळच पडला. फार नुकसान झाले. त्या पावसाने शूद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले. शेतामध्ये सर्वत्र कणसेच कणसे दिसू लागली. गुरुकृपेचा तो अचिंत्य प्रभाव पाहून शूद्राला अक्षरशः भरून आले. ते दृश्य पाहून त्याची बायको व मुले आनंदाने डोलू लागली. लोकही आश्चर्य करू लागले. शूद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली.
पतीची व श्रीगुरूंची निंदा केली म्हणून पतीची क्षमा मागितली. त्यानंतर ती दोघे श्रीगुरूंच्या मठात आली. त्यांची पूजा केली. श्रीगुरूंनी त्यांना विचारले, शेताचे काय वर्तमान आहे? सर्व कुशल मंगल आहे ना? तेव्हा दोघांनाही रडू आले. त्यांनी श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, तुम्हीच आमचे कुलदैवत, तुम्हीच कामधेनू, तुमची कृपा झाली, भरून पावलो. श्रीगुरू शूद्राला म्हणाले, तू माझा निस्सीम भक्त आहेस. तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करील. महिनाभराने कापणी केली. गतवर्षापेक्षा शतपट उत्पन्न झाले. शूद्राने अधिकाऱ्याला बोलाविले व म्हणाला, गावात धान्याचा तुटवडा आहे. मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो, पण आता अर्धे उत्पन्न देतो. ग्रामाधिकारी म्हणाला, तू मनाने खूप मोठा आहेस, गुरु कृपांकित आहेस. कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच दे, बाकीचे घरी घेऊन जा. पण त्याला राहावले नाही. शेतसारा भरून त्याने स्वतःला आवश्यक तेवढेच धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व ग्रामस्थांना वाटून दिले. सिद्ध म्हणाला, नामधारका, गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेस, म्हणून त्यांची कधीही अवज्ञा करू नये. गुरूंच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे हाच शिष्याचा धर्म, हेच आद्य कर्तव्य. अध्याय 48 समाप्त. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने धनधान्याची समृद्धी होईल. शेती व्यवसायात यश मिळेल.